येस. पहा त्यानंतर आपल्याला तिसऱ्या रोने प्रत्येक कॉलमला मल्टिप्लाय करू 1 into 2 म्हणजे तिसरा रो पहिला कॉलम, त्यानंतर स्पेस तिसरा रो दुसरा कॉलम 1 into -4, तीसरा रो तीसरा कॉलम 1 into 3. So 3 into 2 6, 3 into -4 -12, 3 into 3 9, 2 into 2 4, 2 into -4 -8, 2 into 3 6, 1 into 2 2, 1 into -4 -4, 1 into 3 there. So this is the multiplication of two matrices. So this is the value of this given two matrix in case of the multiplication. समजलं सगळ्यांना? So likewise we have to second problem. क्लियर आहे सगळ्यांना? समजलं आहे? Yes. त्यानंतर सेकंड. ओके, सेकंड प्रॉब्लेम आहे तुम्हाला 2 - 1 3, 2 - 1 3 हा एक रो मॅट्रिक्स आहे आणि एक तुम्हाला दिलेला दुसरा 4 3 1 दॅट इज कॉलम मॅट्रिक्स. आपल्याला माहित आहे की कंडिशन फॉर मल्टिप्लिकेशन काय असते? दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन तेव्हाच पॉसिबल आहे नंबर ऑफ कॉलम ऑफ ए मॅट्रिक्स जर इक्वल असतील नंबर ऑफ रोच्या ऑफ बी. क्लिअर? येस. म्हणजेच आपण त्याच्यामध्ये नंबर ऑफ कॉलम ऑफ बी इज इक्वल टू नंबर ऑफ रो ऑफ बी असे जर घेतले तरच त्यांचं मल्टिप्लिकेशन हे पॉसिबल आहे. हे कंडिशन आहे मल्टिप्लिकेशन साठी. आणि अशाच मल्टिप्लिकेशन मध्ये तुम्ही जर पाहिलं याच्यामध्ये तर बघा याचे कॉलम किती आहे? याचे नंबर ऑफ कॉलम 3 आहे. 1 2 3 1 2 3. याच्या कॉलमची व्हॅल्यू याच्या रोच्या इक्वल पाहिजे. 1 2 3 रो आहेत ना इक्वल. So the multiplication is possible. So या दुसऱ्या प्रॉब्लेमचं डायरेक्ट सोल्युशन लिहितो इथे. पुढे इक्वल टू येईल पहिला रो पहिला कॉलम त्याच्यामध्ये एकच व्हॅल्यू येईल अशी. बघा पहिला रो पहिला कॉलम रिस्पेक्टिव्ह एलिमेंटनी करस्पॉन्डिंग एलिमेंटनी मल्टिप्लाय करायचं 2 into 4. ओके, असं लिहू शकतो मी 2 into 4. त्यानंतर प्लस ओके -1 into 3. त्यानंतर प्लस 3 into 1 इक्वल टू किती होईल मग हे 8 -3 प्लस 3 इक्वल टू 8. आपण सगळ्यांना समजलं का हे? रिप्लाय करा मला. हे जे आपण आन्सर काढलं काय करायचं असते? आणखी आता मोठे प्रॉब्लेम जेव्हा आपण बघू तर मोठ्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला आणखी ते क्लिअर होऊन जाईल. कारण इथं कॉलम रो आणि कॉलम मॅट्रिक्स आहे म्हणून तुम्हाला थोडं हे वेगळं वाटतंय की सर तुम्ही असं घेतलं तर इथं असा मॅट्रिक्स आला आणि हे रो बाय कॉलम केला तर हा असा मॅट्रिक्स आला. नियमाने इथं नियमाने हे असं येते आणि इथं रूल नुसार हे असा मॅट्रिक्स तयार होतो. कारण की प्रत्येक रोनी प्रत्येक कॉलमला मल्टिप्लाय करायचं. लक्षात? या ठिकाणी प्रत्येक रोनी प्रत्येक कॉलमला जर केलं तर एकच रो आणि एकच कॉलम आहे म्हणून या ठिकाणी एकच व्हॅल्यू येईल. लक्षात? इथं तुम्हाला प्रत्येक रोनी प्रत्येक कॉलमला मल्टिप्लाय केलं 3 into 2 स्पेस 3 into -4 स्पेस 3 into 3. ओके. त्यानंतर 2 into 2 2 into 4 2 into 3 1 into 2 1 into -4 1 into 3. So likewise if we solve this matrix then we have the such a values. So you can take a screenshot. Now we have to take the another problem in the multiplication of matrices. Okay, again we have to evaluate the value. Screenshot घेतला होता ना याचा? घेतला ना? ठीक आहे. त्यांनी घेतला नसेल त्यांनी
ग्रुपवर टाकून द्या, ज्यांनी घेतला त्यांनी, बाकीचे घेऊ शकतात. Yes. So next problem is E equals to matrix आहे तुम्हाला 2 by 2 ची ऑर्डर आहे त्याची 1 minus 3 1 minus 3 4 2 त्यानंतर B is equal to 4 1 3 minus 2 4 1 2 4 1 3 minus 2 काय प्रश्न आहे? show that AB not equals to BA. show that AB not equals to BA. तुम्हाला मी सांगितलं होतं काल की प्रॉडक्ट ऑफ टू मॅट्रिसेस त्याला आपण कशा पद्धतीने मल्टिप्लाय करालो, A into B करालो असेल तर त्याची व्हॅल्यू वेगळी आणि B into A करत असतो, करत जर समजा आपण असेल तर त्याची व्हॅल्यू वेगळी येत असते. लक्षात, ऍडिशन सारखं नाही आहे. ओके, व्हॅल्यू चेंज होते. सो वी हॅव टू प्रूव्ह तर प्रूव्ह करायचं आहे म्हणून आपण प्रूफ लिहू आता याचं. AB ची व्हॅल्यू घेऊ पहिले आपण. सो AB इक्वल्स टू A म्हणजे काय 1 minus 3 4 2 आणि B आहे 4 1 3 minus 2. नियम काय आहे मग मल्टिप्लिकेशनचा? पहिला रो पहिला कॉलम ते घ्यायचं रिस्पेक्टिव्ह, पहिला रो पहिला कॉलम काय होईल 1 into 4 4. ओके, त्यानंतर प्लस -3 into 3 म्हणजे -9. पहिला रो पहिला कॉलम झाला. आता त्याच रोनी दुसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय करायचं आहे. हा जो दुसरा रो दुसरा इथं कॉलम आहे लक्षात याला 1 into 1 1 प्लस -3 into -2 that is 6. पहिला रो पहिला कॉलम पहिला रो दुसरा कॉलम त्यानंतर परत काय करायचं दुसरा रो पहिला कॉलम. ओके, 4 into 4 that is 16 plus 2 into 3 that is 6. पहिला रो पहिला कॉलम झाला. पहिला रो दुसरा कॉलम घेऊ आता आपण 4 into 1 4 plus 2 into minus 4. याची व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला 4 -9 1 plus 6 16 plus 6 4 minus 4 काय मिळाली व्हॅल्यू 4 -9 -5 1 plus 6 7 16 plus 6 that is 22. Okay, 4 minus 4 0. So likewise we have to calculate BA. This is AB. Now BA B matrix 4 1 4 1 3 minus 2. What is A? 1 minus 3 4 2. Multiply again first row first column. आणखी त्यामध्ये करायचं फर्स्ट रो सेकंड कॉलम. हा काय होईल पहिला रो पहिला कॉलम 4 into 1 4 प्लस 1 into 4 4. आता पहिला रो दुसरा कॉलम 4 into -3 -12 plus 1 into 2 2. त्यानंतर आता दुसऱ्या रोला कन्सिडर करायचं. दुसरा रो पहिला कॉलम 3 into 1 3. त्यानंतर प्लस -2 into 4 -8. डायरेक्ट लिहू शकता तुम्ही आता इथं -8. आता दुसरा रो दुसरा कॉलम 3 into -3 काय होईल -9. त्यानंतर प्लस -2 into +2 that is -4 like this. Okay, 4 plus 4 8 -12 plus 2 -10 3 -8 -5 -9 -4 -13. If you observe that the value of AB and BA are not same, this is 8 10
-5 and -13. Equation number second. So from equation 1 and 2, AB not equals to BA. हे is proved. तर अशा प्रकारे आपण आता हे प्रॉब्लेम प्रूव्ह केलं. इथं जर समजा a प्लस बी असतं तर काय झालं असतं, a प्लस बी, बी प्लस ए हे सेम आले असते, कारण की ती ऍडिशन असते. लक्षात, इन केस ऑफ ऍडिशन असोसिएटिव्ह कम्युटेटिव्ह लॉ हे आपण त्यामध्ये काय होतात सॅटिस्फाय होतात हे पाहतो. म्हणजे a प्लस बी इज इक्वल टू बी प्लस ए. बट इन केस ऑफ द मल्टिप्लिकेशन, when we multiply a to b, then value is different than that of the a. Okay, so not equals and hence true. Okay, अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स आपल्याला हे आहे. त्यानंतर 3x3 चा मॅट्रिक्स, टेक अ स्क्रीनशॉट घ्यायचा. ओके, 3x3 वाला मॅट्रिक्स आता एक उदाहरण पाहू आपण. तुम्हाला मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करण्यासाठी फक्त तो रूल तुमच्या लक्षात आला पाहिजे. पहिल्या मॅट्रिक्सच्या कॉलमची व्हॅल्यू हे दुसऱ्या मॅट्रिक्सच्या रो च्या इक्वल पाहिजे. म्हणजे एकाचा कॉलम आणि दुसऱ्याचा रो हे नंबर सारखे पाहिजे. ओके, नंबर थर्ड काय आहे, -1 1 1 is the matrix -1 1 1 2 3 0 1 -3 1. Matrix B is there 3 by 3. याची ऑर्डर आहे 3 by 3. 2 1 4 2 1 4 3 0 2 1 2 1. Again, it is a matrix of 3 by 3 order. If you observe that the number of columns 1 2 3, number of columns are 1 2 3, equal to the number of rows 1 2 3 1 2 3 are equal, so they are fit or they are compatible for the multiplication. So आपल्याला प्रश्न आहे विचारलेला, state whether AB equals to BA. State whether AB equals to BA. Justify, आपल्याला ते जस्टिफाय करायचं आहे. म्हणजे हे इक्वल येतात का, इक्वल बहुतेक येणारच नाही, कारण की आपल्याकडे रूल आहे की जनरली आपण अशा मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन त्यांच्या ऑर्डर नुसार करतो. अशी एबी आणि बी त्यांची व्हॅल्यू इक्वल नसते. लक्षात, काही हरकत नाही. याला आपण आता काय करू, व्हेरीफाय करू, जस्टिफाय करू. सोल्युशन काय आहे, ए बी -1 1 1 2 3 0 1 -3 0 2 1 4. हे प्रॉब्लेम घेण्यामागचं रिझन असं आहे की जनरली तुमचं 3 by 3 वाला प्रॉब्लेम होऊन जाते आणि तुमचं 3 by 3 मध्ये प्रॅक्टिस होऊन जाते त्या मॅट्रिक्सची. लक्षात, इंक टाकतो जरा मी पेनात. आपल्याला आता पहिल्या रोने पहिल्या कॉलमला, दुसऱ्या परत त्याच रोनी दुसऱ्या कॉलमला, त्याच रोनी तिसऱ्या कॉलमला, अशा प्रकारे आपल्याला मल्टिप्लाय करायचं असते. ओके, म्हणजे आपण काय करतो जनरली की प्रत्येक रोनी प्रत्येक कॉलमला आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. पहिल्या रोनी पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय केले की एका समोर एक प्लस करत जायचे, त्याच्यानंतर स्पेस द्यायची, त्याच रोनी दुसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय करायचं असेल त्याच्यासमोर लिहायचं, आणि असं तिसऱ्याला सुद्धा आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे त्याच रोनी, तर ते एका पुढे एकच येते. ओके, पहिला रो पहिला कॉलम, त्यात -1 × 2 -2, त्यानंतर +1 × 3 3, त्यानंतर +1 × 1
झाला पहिला रो पहिला कॉलम. लक्षात म्हणजे तुमचं आता पहिलं रोचं पहिल्या कॉलम संपलं. पहिल्या रोने दुसऱ्या कॉलमला घ्यायचा. हा दुसरा रो घेतला की समोर लिहायचा तो. -1 into 1 -1 1 into 0 plus 0 आणि प्लस 1 into 2 2. पहिला रो दुसरा कॉलम संपला. त्याचा स्पेस द्यायची तिसऱ्यांदा पहिला रो तिसरा कॉलम -1 into 4 -4 प्लस 1 into 2 2 प्लस 1 into 1 1. हा झाला पहिल्या रोचं मल्टिप्लिकेशन तीनही रिस्पेक्टिव्ह कॉलम सोबत. समजला सगळ्यांना? रिप्लाय मी. सगळ्यांना क्लिअर आहे? काही प्रॉब्लेम याच्यामध्ये? क्लिअर? ओके. आता नेक्स्ट दुसरा रो घेऊ आपण आता. लक्षात दुसरा रो पहिला कॉलम 2 into 2 4 plus 3 into 3 9 plus 0 into 1 0. दुसरा रो दुसरा कॉलम स्पेस द्यायची 2 into 1 2 plus 3 into 0 0 plus 0 into 2 0. दुसरा रो तीसरा कॉलम 2 into 4 8 plus 3 into 2 6 plus 0 into 1 0. त्याच्यानंतर रो घ्यायचा थर्ड वाला तिसरा रो पहिला कॉलम 1 into 2 2 plus -3 into 3 -9 0 into 1 0 म्हणजे प्लस करत जायचे आणि लिहित जायचे. तिसरा रो दुसरा कॉलम 1 into 1 1 त्यानंतर प्लस 3 into 0 0 प्लस 0 into 2 0. तिसरा रो तीसरा कॉलम 1 into 4 4 plus -3 into 2 -6 0 into 1 0. क्लिअर? काही प्रॉब्लेम? सगळ्यांना? तर बघा आता याची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू. -2 3 ओके म्हणजे हे होईल +1 1 plus 1 that is 2. लक्षात 1 plus 1 that is 2 -1 plus 2 that is 1. त्यानंतर -4 2 म्हणजे होतील -2 -2 आणि +1 म्हणजे -1. क्लिअर? हा परत सांगतो. -2 plus 3 1 1 plus 1 2. त्यानंतर -1 plus 0 -1 -1 2 1. त्यानंतर -4 plus 2 -2 -2 plus 1 -1. त्यानंतर 4 plus 9 that is 13. त्यानंतर 2 plus 0 plus 0 2 8 plus 6 होतील 14. ओके त्यानंतर 2 minus 9 that is -7. 1 plus 0 0 1 4 minus 6 that is -2. अशा प्रकारे ही झाली पहिली व्हॅल्यू किंवा ती ओके. So likewise we can find BA. BA पण लिहू शकतो आपण. Calculator what is B214 B02 121 clear. A म्हणजे काय आहे -1 1 1 नंतर 2 0 1 -1 त्याला मल्टिप्लिकेशन मध्ये लिहू आता. पहिला रो पहिला कॉलम प्रॅक्टिस करावं लागते आपल्याला नेहमी याची. लक्षात आज तुम्हाला येते पण प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्हाला मग आठवण राहत नाही की कशाने कशाला मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे 2 into -1 -2 plus 1 into 2 2 plus 4 into 1 4. पहिला रो पहिला कॉलम संपला स्पेस द्यायची. पहिला रो दुसरा कॉलम घेऊ आता. लक्षात हा दुसरा कॉलम 2 into 1 2 plus 1 into 3 3 4 into -3 -12
पहिला रो दुसरा कॉलम, त्यानंतर पहिला रो तिसरा कॉलम 2 into 1 2, त्यानंतर प्लस 1 into 0 0, त्यानंतर प्लस 4 into 1 4. हा साऊंड नाही आहे का? ब्लर होऊन आलं का? एक मिनिट थांबा मग. हा आता बघा येते का? आहे आता? येस. लक्ष द्या. पहिला रो पहिला कॉलम, पहिला रो दुसरा कॉलम, पहिला रो तिसरा कॉलम. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे आता दुसरा रो पहिला कॉलम, दुसरा रो पहिला कॉलम 3 into -1 -3, त्यानंतर प्लस 0 into 2 0, त्यानंतर प्लस 2 into 1 2, दूसरा रो दूसरा कॉलम 3 into 1 3, 0 into 3 0, 2 into -3 -6, दूसरा रो तीसरा कॉलम 3 into 1 3 प्लस 0 into 0 0 प्लस 2 into 1 2. क्लियर? त्यानंतर तीसरा रो पहिला कॉलम 1 into -1 -1 प्लस 2 into 2 4, त्यानंतर प्लस 1 into 1 1, तीसरा रो दूसरा कॉलम 1 into 1 1 प्लस 2 into 3 6, 1 into -3 -3, तीसरा रो तीसरा कॉलम 1 into 1 1, त्यानंतर प्लस 2 into 0 0, त्यानंतर प्लस 1 into 1 1. ओके, we have to solve this now. काय करायचं आहे? व्हॅल्यू करायचे आहे. -2 + 2 कॅन्सल, म्हणजे राहते 4, त्यानंतर 2 + 3 5 5 -12, ओके दॅट इज -7. ओके, त्यानंतर 2 + 4 6, -3 + 2 -1, 3 -6 -3, 3 + 2 5, -1 + 1 cancel 4, 1 + 6 7, 7 - 3 + 4, 1 + 1 that is 2. This is equation number second. So if we observe the equation number 1 and second, so from equation 1 and second, AB not equals to BA. जस्टिफाय केला आपण. ओके, टेक अ स्क्रीनशॉट. ठीक आहे, तर अशा प्रकारच्या व्हॅल्यू आपल्याला ह्या मिळाल्या. तुम्हाला होमवर्क आहे. होमवर्क देतो तुम्हाला आता.